तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज सुट्टी असल्या कारणानं निघालो गावाकडं। जवळपास 2 तास प्रवास केल्यानंतर मी तालुक्याच्या ठिकाणी पोहोचलो। तालुक्याच्या जवळच असलेल्या एका गावात माझा आत्याचा मुलगा राहत होता, म्हणून मस्त असा व्ह्यू असणाऱ्या शेताच्या रस्त्याने त्याच्या घराकडे जाण्यासाठी मी निघालो। पुढच्या 15 मिनिटात मी त्याच्या घरी पोहोचलो। शेतीत फ्लावर पिकवण्यासाठी प्रसिद्ध असलेला माझा आत्याचा मुलगा माझ्या स्वागताच्या तयारीसाठी माझ्या समोर उभा होता। आत्याची मुलगी पण त्याच गावात दिल्यामुळे आत्या बहीण पण घराच्या बाहेर आली। कधी आला, कसा आला, कधी निघाला होता अशी विचारपूस सुरू केली। मी आधी चहा प्यायला कोणच्या घरी जावं म्हणून टेन्शन मध्ये होतो, पण मग दोघांच्या संमतीने मी शेवटी आत्याच्या मुलीची चहा प्याला। आत्याने आणि मामाने अत्यंत गरिबीत दिवस काढले होते, पण आत्याच्या मुलाने बांधलेला हा बंगला पाहायला दोन्ही पण हयात नव्हते। आत्याच्या मुलाचे वावरात फ्लावर काढायचे काम चालू होते, पण मी यायचं म्हटल्यावर त्याने त्या हातातलं काम टाकून मला भेटायसाठी आला होता। मग शेवटी एक आठवण राहावं म्हणून त्यांच्यासोबत एक फोटो घेतला आणि मग त्यांचा निरोप घेऊन मी घराकडे जाण्यासाठी निघालो। घराच्या जवळ पोहोचलोच होतो, तेवढ्यात गावचे पाटील असलेले आमचे जुने मित्र ट्रॅक्टर घेऊन वावरात निघाले होते। मग शेवटी हाय हॅलो झाल्यानंतर समजले त्यांच्या वावरात असलेल्या डाळिंबाच्या बागाला फवारणीचे औषध घेऊन ते शेताकडे निघाले होते। त्यांनी डायरेक्ट ट्रॅक्टर बंद करून भर रस्त्यात माझ्यासोबत गप्पा चालू केल्या। आमच्या गप्पा रंगल्या होत्या, पण आमच्या दोघांकडे असणाऱ्या वाहनांमुळे मागच्या गाड्या जाम झाल्या होत्या। शेवटी दोघांनी पण मोठ्या मनाने नंतर भेटू म्हणून एकमेकांचा निरोप घेतला। घरी पावसामुळे दारात चिखल झाला होता, त्यामुळे गाडी घराच्या समोर असलेल्या दुकानासमोर पार्क केली होती। मला शर्टिंग केलेला आणि सुटाबुटात पाहिल्यावर टपरीवर बसलेल्या मंडळीने मला तू आधी गावाकडे असताना खताच्या ट्रॅक्टरवर शेण भरायला जायचा असं सांगून माझी अवकात दाखवून दिली। फायनली हा सगळा कार्यक्रम आवरून मी 3 तासांनी घरी पोहोचलो। मग बच्चे कंपनीची भेट झाली। पुण्याहून संगमनेरला येताना 2 तासाचा वेळ लागला होता आणि तिथून पुढचं 15 किलोमीटर अंतर गप्पा मारीत मारीत गाठायला 3 तास लागले होते। म्हणजे घरी यायला जवळपास 5 तासाचा वेळ लागल्यामुळे आईने मला शिव्या घातल्या। मी तिला बोललो, अगं येडे माणूस की जपायला पाहिजे। मग तिने आणखीन 2 शिव्या घातल्या। शिव्या खाऊन पोट भरल्यामुळे दिवसभर मग भूकच लागली नाही। तर संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। परत भेटू अशाच पुढच्या एखाद्या अतरंगी ब्लॉग मध्ये।